नमस्कार, मी प्रियंका लाठी. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने. पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पीडित भिसे कुटुंबाची भेट घेतली आहे. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी या कुटुंबाने केली आणि त्याबाबत भिसे कुटुंबाने मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन दिले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं असून सर्व चूक रुग्णालयाची आहे असं म्हणणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर अशा घटना घडू नये यासाठी एसओपी तयार करणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भिसे कुटुंबियांनी माझी भेट घेतलेली आहे. मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की केवळ या प्रकरणापुरती आपण कारवाई करायची एवढंच मर्यादित नाही, तर पुढे अशी प्रकरणं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीनं आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे. ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण भविष्यात असे प्रकरणं होऊ नये म्हणून आपल्या एसओपीज तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे. निश्चितपणे त्या दृष्टीनं आम्ही काम करू. आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत. आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो. आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी, जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत, किती ते अवेलेबल आहेत, ते दिले जात आहेत की नाही, याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं. आणि याकरता सीएम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकू. मला असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे. त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू, पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं पाहिजे. आम्हाला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे, ते आम्हाला न्याय मिळवून देतील. मी भेट घेतली मुख्यमंत्र्यांशी, काय चर्चा झाली? ते बोलले तुम्हाला न्याय देऊ आम्ही. ज्या डॉक्टरांनी आम्हाला एवढा त्रास दिलाय त्या डॉक्टरांवरती कारवाई झाली पाहिजे. त्या हॉस्पिटलमध्ये पण जे काय हॉस्पिटलने जे काय आम्हाला त्रास दिलाय तिथे, तर त्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. नक्कीच आमच्या बहिणीसोबत तसं झालंय, असं कुठल्याही महिलेसोबत तसं होऊ नये आणि ते हॉस्पिटल धर्मदायी व्हायला हवं. डॉक्टर घैसास जे आहेत त्यांनी जो हा निष्काळजीपणा दाखवलाय आणि रुग्णालय प्रशासनाने, माझी विनंती आहे साहेबांना की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि ते नक्कीच देतील. आणि मी अशी मागणी करते सगळ्यांना, जनतेला मी असं आवाहन करते, साहेबांना विनंती करते की त्यांनी ते घैसास डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन यांना कडक कारवाई करून त्वरित ह्याच्यावरती काहीतरी उपाय करावा. झालेली सविस्तर घटना त्यांनी संपूर्णपणे ऐकून घेतली. सुशांतची बहीण आणि त्यांच्या परिवारासोबत त्यांनी व्यवस्थित चर्चा केली आणि जे काही घडलं त्यांनी भरपूर वेळ या ठिकाणी दिला आणि संपूर्ण इत्थंभूत माहिती त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि भिसे परिवाराला आश्वस्त केलंय की याच्यावर जे कोणी कल्प्रिट असतील, जे कोणी त्या ठिकाणचे व्यवस्थापन असेल त्याच्यावर कडक शासन केलं जाईल आणि प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या न्यायाने केल्या जातील.